समास 5 कहाणी निरूपण. या समासात उत्पत्ती आणि संहार कहाणीचे रूपक करून सांगितलं आहे. प्रकृती आणि पुरुष हे मुळातले जोडपे. त्यांना विष्णू किंवा सत्वगुण हा मुलगा होतो. पुढे त्याला रजोगुण म्हणजेच ब्रह्मदेव हा पुत्र होतो. त्याच्या ठिकाणी जाणीवे नेणिवेचे मिश्रण असते, मात्र तो पुष्कळ व्याप वाढवतो. त्याचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे रुद्र म्हणजेच तमोगुण. तो फार क्रोधी असून जरा कोणाचे चुकले की संहार करतो. अशा प्रकारे मूळ माता पिता, त्यांचा मुलगा सत्वगुणी विष्णू, नातू रजोगुणी ब्रह्मा आणि पणतू तमोगुणी रुद्र असे हे कुटुंब. अखेरीस प्रचंड विस्तार झाल्याने सर्वांचाच शेवटी संहार होतो. अशी ही जी कहाणी आहे ती नीट समजून घ्यावी. परत परत त्याच चक्रात फिरत राहू नये, तर ज्ञानप्राप्ती करून घेऊन चक्राचा भेद करून समाधानी व्हावे. श्रीराम. कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन, काळक्रमणे लागून कथा आरंभिली. श्रोता पुसे वक्तयासी, कहाणी सांगा जी बरवीसी. वक्ता म्हणे श्रोतयासी, सावध ऐके. एके स्त्री पुरुषे होती, उभयतामध्ये बहुप्रीती. एकरूपेची वर्तती, भिन्न नाही. ऐसा काही एक काळ लोटला, तयास एक पुत्र झाला. कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी. पुढे त्यासही झाला कुमर, तो पित्याहून आतुर. काही तदर्थ चतुर व्यापकपणे. तेणे व्याप उदंड केला, बहुत कन्या पुत्र व्याला. उदंड लोक संचिला, नाना प्रकारे. त्याचा पुत्र ज्येष्ठ, तो अज्ञान आणि रागीट. अथवा चुकता नीट, संहार करी. पिता उगाच बैसला, लेके बहुत व्याप केला. सर्वज्ञ जाणता भला, ज्येष्ठ पुत्र. नातू त्याचे अर्ध जाणे, पण तू तो काहीच नेणे. चुकता संवारणे, महाक्रोधी. लेक सकळांचे पाळण करी, नातू मेळवी वरचा वरी. पण तू चुकल्या संहार करी अकस्मात. नेमस्तपणे वंश वाढला, विस्तार उदंडची झाला. ऐसा बहुत काळ गेला, आनंद रूप. विस्तार वाढला गणवेना, वडिलास कोणीच मानीना. परस्परे किंतमना, बहुत पडिला. उदंड घर कलहो लागला, तेणे कित्येक संहार झाला. विपट पडिले थोर थोराला, बेबंद झाले. नेणपणे भरी भरले, मग ते अवघेच संहारले. जैसे यादव निमाले, उन्मत्तपणे. बाप लेक नातू पण तू, सकळांचा झाला निपातू. कन्या पुत्र हे तू मातू, अणुमात्र नाही. ऐसा कहाणी जो विवरला, तो जन्मापासून सुटला. श्रोता वक्ता धन्य झाला, प्रचितीने. ऐसी कहाणी अपूर्व जेते, उदंड वेळ होत जाते. इतुके बोलो निगोसावीते, निवांत झाले. आमची कहाणी सरो, तुमचे अंतरी भरो. ऐसे बोलणे विवरो, कोणीतरी. चुकत वाकत आठवले, इतुके संकळित बोलिले. न्यून पूर्ण क्षमा केले, पाहिजे श्रोती. ऐसी कहाणी निरंतर, विवेके ऐकती जे नर. दास म्हणे जगोद्धार, तेची करीती.
त्या जगोद्धाराचे लक्षण केले पाहिजे विवरण, सार निवडावे निरूपण यास बोलिजे। निरूपणी प्रत्यये विवरावे, नाना तत्व कोडे उकलावे, समजता समजता व्हावे निस्संदेह। विवरो न पाहता अष्टदेह, पुढे सहजची निस्संदेह, अखंड निरूपणे राहे समाधान। तत्वांचा गलबला जेथे, निवांत कैचे असेल तेथे, या कारणे गुल्ली परते कोणी एके असावे। ऐसा सूक्ष्म संवाद केलाची करावा विशद, पुढिले समासी लघुबोध सावध ऐका। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कहाणी निरूपण नाम समास 5वा। श्रीराम।